you as the servant of the Lord and open the scripture to you. नक्कीच देवाचा दास म्हणून मला आनंद होतोय की मी तुमच्या पुढं वचनातून बोलण्यासाठी देव पुढे उभा आहे. I thank the Lord for His sustaining grace. आणि मी प्रभूचे आभार मानतो की तो त्याच्या कृपेमध्ये आपल्याला चालवत आहे. And He has brought us thus far, and we are here in the month of July and celebrating the grace and the faithfulness of the Lord in our lives. आणि नक्कीच पुन्हा एकदा मला आनंद होतो की आज पुन्हा एकदा म्हणजे जुलै महिन्यामध्ये तो आपल्याला घेऊन आलेला आहे आणि तो आपल्याला चालवत आहे. त्याची विश्वसनीयता आपल्याला रोज तो त्याची दया आणि विश्वसनीयतेमध्ये तो आपल्याला राखत आहे. त्यासाठी आपण त्याचं नाव this morning we are learning from Luke chapter 9. आणि आज आपण लूक याचा 9वा अध्याय याच्यातून आपण बघत आहोत. And we are going to read in English as well as in Marathi. आणि मराठी आणि इंग्लिश मधून आपण वाचणार आहोत. Yes, so आपण मराठीमध्ये मी सिस्टर मानसी यांना विनंती करतो की 9वा अध्याय आणि 21 आणि 22 हे वचन वाचा. मग हे कोणाला कळता कामा नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि म्हटले, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडील मंडळी, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे, जीवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले जावे, याचे अगत्य आहे. थँक्यू. आणि सिस्टर देवलो आहेत त्यांना मी विनंती करतो की इंग्लिशमध्ये ते Jesus strictly warned them not to tell this to anyone. And he said, the Son of Man must suffer many things and be rejected by the elders, the chief priests, and the teachers of the law. And he must be killed and on the third day be raised to life. Thank you very much. Let's pray. Father, please help us to learn many things from your word. हे प्रभू, हे आमच्या पित्या आम्हाला तू सहाय्य कर आम्हाला या वचनातून शिकण्यासाठी. Your word is the truth. Sanctify us, O God, by your truth. तुझं वचन हे सत्य आहे, त्या वचनामध्ये तू आम्हाला शुद्ध कर. Through Jesus' name we pray. Amen. येशूच्या नावाने मागतो आम्ही. Amen. The topic of the sermon is Christ crucified. आणि आजच्या जे शीर्षक आहे आपल्या उपदेशाचं ते आहे वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त. We learn from the last passage that Peter confesses Jesus as the Christ of God. आणि आपण मागच्याच बघितलं की पेत्राने जी कबुली दिली की तू परमेश्वराचा ख्रिस्त आहेस. And then Jesus he is talking to Peter and the other disciples here. आणि नंतर आपण पाहतो की येशू ख्रिस्त पेत्र आणि त्याच्या शिष्यांशी तो बोलत आहे. This is a confession worth celebrating, yet silenced. The confession worth celebrating, yet silenced. आणि हे या ठिकाणी जे कबुली आहे ती मौन पाळण्याची ती आज्ञा आपण पाहतो. Actually, Jesus Christ would have celebrated the confession of the Peter. आणि या ठिकाणी जी पेत्राची जी कबुली आहे ती येशू ख्रिस्ताने त्याचं सादरीकरण केलेलं आपण पाहतो. But he is saying not to talk, not to tell it to others. In verse 21. परंतु तो त्याच वेळेस म्हणतो की हे कोणाला सांगू नका. Peter's confession, you are the Christ of God, is the high point in the Luke's gospel. आणि पेत्राची कबुली तू परमेश्वराचा ख्रिस्त आहेस हे लूक या शुभवर्तमानातील एक शिखर बिंदू आहे. After months of following Jesus, the disciples finally understood who Jesus was. आणि एवढ्या महिन्यानंतर एवढ्या दिवस त्याच्या ख्रिस्ताबरोबर चालल्यानंतर लोक त्या शिष्यांना कळालं की येशू ख्रिस्त नक्की कोण आहे. So Peter confessed, you are Christ, the Son of living God. आणि पेत्राची कबुली आपण पाहतो की तू परमेश्वराचा ख्रिस्त आहेस. But even after the confession of Peter, Lord Jesus Christ strictly charged them not to tell this to anyone. आणि ह्या सर्व गोष्टी होऊन देखील प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही या गोष्टी कोणाला सांगू नका. So we learn that Peter confessed about the person of Jesus Christ. आणि या ठिकाणी आपण बघतो की पेत्राने जी कबुली दिली की तो कोण आहे, तो काय आहे, पूर्णपणे तो मनुष्य किंवा पूर्णपणे देव आहे हे आपण पाहतो. So Peter confessed that you are Christ, Son of the living God. आणि जो पेत्र आहे तो कबुली देतो की तू देवाचा जिवंत देवाचा पुत्र आहेस. So Peter understood
and disciples understood who Jesus Christ is. आणि पेत्राला देखील ते कळालं आणि शिष्यांना देखील कळालं की येशू ख्रिस्त नक्की कोण आहे. And even we need to learn who Jesus Christ is. आणि आज आपल्याला देखील हे कळणं गरजेचं आहे की नक्की येशू ख्रिस्त कोण आहे. Christ is both fully God and fully man. आणि आपल्याला माहिती आहे की ख्रिस्त हा पूर्णपणे देव देखील आहे आणि पूर्णपणे मनुष्य आहे. The gospel begins with the incarnation of Jesus Christ. आणि सुवार्तेची जी सुरुवात आहे ती देह धारणेपासून होते हे झालेली आपण पाहतो. God the Son taking on the human flesh. आणि आपल्याला माहिती आहे की त्यांनी ख्रिस्ताने देह धारण केलेलं आपण पाहतो. Only Jesus Christ is divine. Can his work have infinite value? आणि ख्रिस्त देव आहे म्हणूनच त्याच्या कार्याला जे अनंत मूल्य आहे आपण पाहतो. So Jesus Christ is divine, and because of that his work has infinite value. आणि ख्रिस्त हा दैवी आहे आणि म्हणून त्याचे जे कार्य आहे ते त्याला अनंत मूल्य किंवा ती व्हॅल्यू आहे त्याला. And Jesus Christ is human. He is representing the sinners before God. आणि ख्रिस्त देह धारण करून आला म्हणूनच तो आपलं प्रतिनिधित्व करू शकतो. But instead of celebration, Jesus gave them strict order to tell no one. आणि हा आनंद साजरा करण्याच्या ऐवजी येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की हे कोणाला तुम्ही सांगू नका. Jesus would have celebrated what Peter just said. आणि पेत्राने जी कबुली दिली त्याच्या ते तो साजरा करू शकला असता. But Jesus said, "Tell no one." परंतु येशू ख्रिस्त म्हणाला हे कोणाला सांगू नका. He immediately spoke about suffering, rejection, and death. आणि त्याने लगेच दुःख, नकार आणि मरण याविषयी बोलायला सुरुवात केली. Why did Jesus say this? That tell no one. का येशू ख्रिस्त असं म्हणाला की हे कोणाला सांगू नका. Tell no one that I am the Christ of God. आणि मी देवाचा पुत्र किंवा ख्रिस्त आहे कोणाला सांगू नका. Because at this point the disciples learned who he is, his person. आणि या घटकेला ते शिष्य असं ओळखू शकले की तो कोण आहे, ख्रिस्त व्यक्ती म्हणून कोण आहे. They understood that he is Christ, the Son of living God. आणि ते ओळखू शकले की तो ख्रिस्त आहे, तो देवाचा जिवंत देवाचा तो पुत्र आहे. But yet they did not learn what he came to do. परंतु त्यांना अजूनपर्यंत हे कळालं नव्हतं की तो नक्की काय करायसाठी आलेला आहे. And for that reason Jesus Christ told, tell no one. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की तुम्ही कोणाला सांगू नका. And the second thing we learn about the divine necessity of the cross. आणि नंतर आपण बघतो की क्रूसाची जी दैवी अपरिहार्यता आहे ती आपण पाहतो. Divine necessity of the cross. आणि त्या क्रूसाची अपरिहार्यता. Cross is needed. आणि क्रूस हा आवश्यक होता. That's what we learn from the Bible. आणि आपण या पूर्ण पवित्र शास्त्रात ते पाहतो. Jesus said the Son of Man must suffer many things in Luke chapter 9 verse 22. आणि लूक 9:22 मध्ये आपण पाहतो की मनुष्याचा पुत्र पुष्कळ गोष्टींनी दुःख भोगणार किंवा त्याला पुष्कळ गोष्टी सहन कराव्या लागणार. And even in Matthew chapter 16 Jesus is using the same word must. आणि मत्तई 16 मध्ये आपण हे बघतो की येशू ख्रिस्त हेच शब्द वापरतात. तो म्हणतो की अगत्य आहे. Jesus Christ did not say that the Son of Man will suffer, but he is saying the Son of Man must suffer. आणि तो असं म्हणत नाही की मनुष्याचा पुत्र हे दुःख तो सहन करणार, तर तो म्हणतो की हे अगत्य आहे, ते होणारच. The word must shows divine purpose, not a tragic accident. आणि अगत्य हा शब्द दाखवतो की ते घटना किंवा अपघात नव्हता, तर ते देवाच्या उद्देशानुसार ते होतं. Many people in this world do not understand why Jesus was on the cross. आणि बरेच या जगामध्ये लोकांना कळत नाही की येशू ख्रिस्त नक्की त्या वधस्तंभावर काय का गेला किंवा काय तो करत होता. And some people they think that his death was as the death of any other man. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की त्याचं जे मरण आहे ते सर्वसामान्य बाकीच्या लोकांसारखंच ते होतं. But the Bible very clearly teaches that his death was according to the covenant and according to the scripture. आणि परंतु पवित्र शास्त्र अति स्पष्ट रीतीने सांगतं की त्याचा मृत्यू होता ते शास्त्र लेखाप्रमाणे आणि त्याच्या कराराप्रमाणे तो होता. Christ's suffering was planned
before the foundation of the world. आणि ख्रिस्ताचे दुःख किंवा त्याचं जे मरण आहे तर ते जगाच्या स्थापनेपूर्वीच ठरवण्यात आलेलं होतं. In eternal covenant among the Trinity, the Son agreed to bear our sin. आणि त्या त्रैक्य देवातील त्या एका व्यक्तीने अनंत करारामध्ये त्या पुत्राने आपल्या पापाचे ओझे वाहण्याचं ठरवलं होतं. The cross was never a plan B of God. त्याचा जो क्रूसाचं जे बलिदान आहे तर तो ब हा प्लॅन नव्हता किंवा कुठल्याही ब योजना ती नव्हती. It was always in the center of God's will. आणि देवाच्या इच्छेमधील तो केंद्रबिंदू होता. After the fall of Adam and Eve, God was confused what to do, and then he thought that he asked Jesus, would you please go down and save these people? They made a mess. आणि आदाम आणि हव्वेनी पाप केल्यानंतर देवपुत्र आणि देवपित्यामध्ये असं काही डिस्कशन झालं नाही की आता काय करायचं आणि पुढे काय आपण कसं करायचं. So the cross, the plan of the cross was before the foundation of the world. आणि म्हणून क्रूसाची जी योजना होती तर ती जगाच्या स्थापनेपूर्वीच झालेली होती. God does not have plan B. God has only one plan, and his plan is eternal. That plan will not be thwarted or destroyed by any person. आणि ती त्याची योजना ब होती किंवा असं नाही तर त्यांनी ती जगाच्या स्थापनेपूर्वी सार्वकालिक अशी त्याची ती योजना होती. So we learn about the divine necessity of the cross. आणि आपण बघितलं की क्रूसाची अपरिहार्यता. And Jesus Christ is talking about his suffering, about his death, and about his resurrection. आणि आपण पाहिलं की Jesus Christ is talking about his death, suffering, and resurrection. आणि येशू ख्रिस्ताने त्याचा मृत्यू, त्याचं अर्पण होणं आणि पुनरुत्थान याबद्दल तो बोलला. Because people, they misunderstood the Messiah. कारण जे लोक होते त्यांनी ख्रिस्ताबद्दल गैरसमज करून घेतलेले होते. The Jews expected a conquering king, not a suffering servant. आणि जे यहुदी होते त्यांना विजय मिळवणारा राजा होता, दुःख सहन करणारा सेवक नको होता. They wanted a political Messiah. आणि त्यांना तो राजनेता हवा होता. Who would save them from the Roman Empire. आणि जो त्यांना त्या रोमी साम्राज्यातून मुक्त करेल असा. Even disciples could not imagine a crucified Messiah. आणि जे शिष्य होते त्यांनी देखील हे कधी कल्पना केली नव्हती की तो क्रूसावर खेळलेला ख्रिस्त कसा असेल किंवा काय आहे. And that's why when Jesus explained about his going to the cross, Peter he had objection on that. आणि ज्यावेळेस म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळेस क्रूसावर मी जाणार आहे तो बोलला तर पेत्राने त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं किंवा पेत्राने त्यांनी प्रश्न केला. And Jesus Christ had to rebuke Peter in Matthew chapter 16. आणि आपण पाहतो की मत्ते 16 मध्ये त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने त्या पेत्राला हे केलं, दटावलं होतं किंवा. Yeah, so Jesus told them not to proclaim him it. आणि येशू ख्रिस्त म्हणून म्हणाला की तुम्ही आताच हे कोणाला सांगू नका. Because the disciples they learn about the person of Jesus Christ, that Jesus is Christ, Christ of God. नक्कीच शिष्यांनी हे जाणलं होतं की येशू ख्रिस्त नक्की कोण आहे, कोण व्यक्ती म्हणून तो देवाचा खरा ख्रिस्त किंवा पुत्र आहे. But they did not know that he came to die as a suffering servant. परंतु त्यांनी अजून हे ओळखलं नव्हतं की तो येशू ख्रिस्त देवाचा सेवक म्हणून त्या वधस्तंभावर तो आपला प्राण देणार. And that's why Lord Jesus Christ he told them, tell no one. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला की कोणाला सांगू नका. A half gospel would mislead people. आणि जे अर्धवट सुवार्ता लोकांना चुकीच्या मार्गावर नेते. And sadly, even the churches are filled with the people who have the half gospel with them or no gospel at all. आणि म्हणून बऱ्याचशा चर्चेस मध्ये आपण पाहतो की अर्धी सुवार्ता आहे किंवा बऱ्याचशा ठिकाणी सुवार्ताच नाही. They just speak about what benefits they get from Jesus Christ, and they think that is the gospel. आणि बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की येशू ख्रिस्तापासून येणारे सर्व भौतिक आशीर्वाद आणि या सर्व गोष्टी गाजवल्या जातात. So that is not the gospel. परंतु ही सुवार्ता नाहीये. That people even do not have the half gospel. आणि अर्धी सुवार्ता देखील अतिशय धोक्याची आहे. A half gospel would mislead people. आणि
जी अर्धी सुवार्ता आहे ती लोकांना चुकीच्या दिशेने चुकीचं मार्गदर्शन त्यांना करेल. A Christ without cross is no savior at all. आणि क्रूसाशिवायचा जो ख्रिस्त आहे तो तारण करता नाहीच आहे असं आपण म्हणू शकतो. There is cross in the center of our Christian faith. आणि आपला जो ख्रिस्ती विश्वास आहे त्याच्या मध्य किंवा केंद्रबिंदू हा तो क्रूस आहे. And without Christ, or a Christ without a cross is no savior at all. आणि क्रूसाशिवायचा तो ख्रिस्त तारण करता नाही आपण म्हणू शकतो. And we understand that even in the first century people misunderstood about the Messiah. आणि आपण पाहतो की पहिल्या शतकामध्ये देखील मसीहाविषयी चुकीचे समज करण्यात आले होते. And even today people are misunderstood about Messiah. आणि आज देखील त्या ख्रिस्ताबद्दल गैरसमज आहे. The next thing we learn about the cross was always the plan of God. आणि पुढचा भाग आपण बघणार आहोत की वधस्त महायोजनेचा त्याच्या योजनेचा तो भाग होता. Cross was always the plan. आणि जो क्रूस आहे तो त्याच्या योजनेचा तो भाग होता. In verse 22, Jesus says the Son of Man must suffer many things and be rejected by elders and chief priests and scribes and be killed and on the third day be raised. आणि वचन 22 आणि म्हटले मनुष्याच्या पुत्राने बहुत दुःखे सोसावी, वडील मुख्य याजक व शास्त्री यांनी त्याचा त्याग करावा व त्याला दिवे मारावे आणि त्याने तिसऱ्या दिवशी उठावे याचे अगत्य आहे. Suffer, rejected, killed and be raised. आणि इथं म्हटले की त्याने दुःखे सोसावी, त्याग करावा, जीवे मारावे आणि पुन्हा उठावे. So, and all these things are spoken already about Jesus Christ in the Old Testament. आणि या सर्व गोष्टी आपण जुन्या करारामध्ये देखील त्याच्याबद्दल बोलण्यात आलेले आहे. And about this very clearly Isaiah speaks in 52 and 53. आणि आपल्याला माहिती आहे यशाया 52-53 मध्ये या गोष्टींबद्दल आपली स्पष्ट उलगडा यशाया करत आहे. Jesus Christ suffered and he was rejected. आणि जो येशू ख्रिस्त आहे तेव्हा दुःखे त्याला सोसावे लागतील आणि त्याला धिक्कारलं जाईल. What does the word rejected means? आणि धिक्कारलं जाणं किंवा नाकारलं जाणं म्हणजे काय? Leon Morris noted the word rejected implies official scrutiny and disqualification. आणि लिओन मॉरिस म्हणतात की नाकारणे हा शब्द औपचारिक तपासणी करून अयोग्य ठरवण्याचा संकेत देतो. Rejected means Jesus Christ was officially scrutinized and disqualified. आणि नाकारणे म्हणजे औपचारिक तपासणी करून अयोग्य ठरवण्याचा तो संकेत आहे. People rejected him as Messiah. आणि लोकांनी मसीहा म्हणून त्याचा नाकार केला. The Jews rejected him. His own people rejected him. आणि यहुद्यांनी देखील त्याच्या स्वतःच्या लोकांनी देखील त्याचा नाकार केला. That's what we learn from the Bible. आणि हे आपण पवित्र शास्त्रातून शिकतो. And the judgment came on them. आणि नक्कीच न्याय त्यांच्यावर होणार आहे, त्यांचा न्याय होणार आहे. Yes, and then we learn he was betrayed by a friend, one of the disciples, falsely accused and brutally crucified on the cross. आणि त्याला मित्राने फसवले, खोट्या आरोपांनी दोषी ठरवले आपण पाहतो आणि निर्दयपणे क्रूसावर खिळवलेले देखील आपण पाहतो. We just on the cross we don't just see the physical pain of Jesus, but the Bible very clearly teaches us on the cross he bore the wrath of God on our behalf. आणि त्यांनी त्या ठिकाणी फक्त शारीरिक वेदना सहन नाही केल्या तर त्या ठिकाणी त्यांनी त्या देवपित्याचा क्रोध देखील सहन केलेला. This was not just allowed, it was necessary for our redemption. आणि हे केवळ त्याच्या परवानगीने झालेलं नव्हतं, तर आपल्या मुक्तीसाठी ते आवश्यक होतं. He suffered, he was rejected, he was killed, he was crucified and raised. आणि हे आपण पाहतो की त्यांनी आपल्यासाठी सर्व गोष्टी सहन केल्या, त्याचा नाकार झाला, त्यांनी आपल्यासाठी तो मरण पावला आणि पुन्हा उठला. या सर्व गोष्टी होणं गरजेचं होतं. It was necessary for the forgiveness of our sins. आणि आपल्या पापाच्या क्षमेसाठी हे सर्व गोष्टी गरजेच्या होत्या. It was necessary for the everlasting life. आणि हे आपल्या सार्वकालिक जीवनासाठी या सर्व गोष्टी गरजेच्या होत्या. That's what we learn from the Bible. आणि हे सर्व आपण पवित्र शास्त्रातून शिकतो. Not only we learn who Jesus Christ is, but we also should know his works. आणि आपण फक्त हे लक्षात नाही ठेवत किंवा हे जाणत नाही की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, तर त्यांनी आपल्यासाठी जे कृत्य केलेत हे देखील आपण जाणणं गरजेचं आहे. As a Christian, for us it is important to know about the person of Jesus Christ and the works of Jesus Christ. ख्रिस्ती म्हणून आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की तो नक्की कोण आहे आणि त्याने आपल्यासाठी काय केलंय. The gospel includes Christ's perfect life.
आणि सुवार्तेमध्ये ख्रिस्ताचे पवित्र जीवन आपण पाहतो. a substitutionary death, आणि त्याचं बदली मरण आपण पाहतो. resurrection, त्याचं पुनरुत्थान, ascension, स्वर्गारोहण and intercession. आणि त्याची मध्यस्थी आपण पाहतो. These all things make the full gospel, the complete gospel. आणि या सर्व गोष्टी मिळून एक पूर्ण सुवार्ता तयार होते. But in verse 22, he's talking about suffering, and he's saying that the people will reject him and kill him. आणि वचन 22 मध्ये आपण पाहतो की त्याने दुःख सोसावे, त्याला नाकारलं जावं आणि लोकांनी त्याचा मृत्यू व्हावा, की त्याला मारलं जावं. J.I. Packer says that the heart of the gospel is cross. आणि J.I. पॅकर असं म्हणतात की सुवार्तेचे केंद्र क्रूस आहे. And the heart of the cross is the penal substitution of Christ. आणि क्रूसाचं जे केंद्र आहे तर ते ख्रिस्ताचं ते बदली मरण. Yes, in the gospel, the death of Jesus Christ on the cross is at the center. आणि सुवार्तेचा जो मुख्य केंद्रबिंदू काय आहे तर त्याचं त्या क्रूसावरील मरण. And at the heart of the cross is that he was there in your and my behalf. आणि त्या क्रूसाचं जर केंद्रस्थान काय असेल तर त्या ख्रिस्ताचं आपल्या बदली त्या ठिकाणी बदली मरण. He took our place. आणि त्याने आपली जागा त्या ठिकाणी घेतली. In our place. तो आपल्या जागी त्या ठिकाणी गेला. And that's what it is called, penal substitution of Christ. आणि म्हणून आपल्याला ते बदली मरण किंवा प्रतिस्थानी आपल्या तो जाणं अशा रीतीने आपण म्हणू शकतो. We learn that the heart of the gospel is cross. आणि आपण बघतो की सुवार्तेचं केंद्र एक क्रूस आहे. The heart of the Christian faith even is the cross of Jesus Christ. आणि आपल्या ख्रिस्ती विश्वासाचं केंद्र देखील तो क्रूस आहे. Without cross we could not have received the gospel. आणि त्या क्रूसाशिवाय आपल्याला ती सुवार्ता देखील प्राप्त होऊ शकत नाही. Without the cross there is no hope. आणि त्या क्रूसाशिवाय कुठलीही आशा आपल्याला नाही. Sadly, the modern Christianity, they want to make Christianity without the cross. आणि आजची अतिशय दुःखद अशी गोष्ट आहे की आजच्या या जगामध्ये त्या क्रूसाशिवाय सुवार्ता सांगितली जाते. People want Jesus Christ who is walking on the water. आणि येशू ख्रिस्त जो पाण्यावर चालला, who is multiplying the bread and fish. ज्याने त्या भाकरी आणि मासे बहुगुणित केले. But they do not think about Jesus Christ on the cross. परंतु ते त्या येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर ते पाहू शकत नाही. Or they do not like Christ on the cross. आणि त्यांना ते आवडत देखील नाही की तो त्या ठिकाणी असावा. So we in the modern times we see that crossless Christianity. आणि म्हणून या आजच्या या जगामध्ये आपण ती क्रूसाशिवाय असणारी ख्रिस्तीत्व पाहू शकतो. They do not see Jesus Christ or crucified Christ. They don't love him, they don't like him, and even that's why they do not like to carry the cross of Christ in their lives. आणि त्यांना तो ख्रिस्त किंवा त्या वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त त्यांना आवडत नाही आणि म्हणून ते आपल्या जीवनामध्ये देखील तो क्रूस घेऊन ते चालू शकत नाही. So heart of the gospel is cross, and the heart of the cross is the penal substitution of Christ. आणि म्हणून सुवार्तेचं जे केंद्र आहे तो क्रूस आहे आणि क्रूसाचं जे केंद्र आहे ते त्याचं ख्रिस्ताचं बदली मरण. He is not only speaking about suffering and his rejection and his crucifixion, but he is also talking about the resurrection. आणि तो फक्त त्याचं दुःख सहन करणं, त्याचं नाकारलं जाणं किंवा त्याचं मरण एवढंच सांगत नाही, तर तो त्याचं पुन्हा उठणं देखील सांगतो. Resurrection is Father's vindication. आणि जे हे आहे रिझरेक्शन, पुनरुत्थान, तर तो देवाकडून दिलेली ती पुष्टी आहे. Jesus was raised on the third day just as he promised. आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा झाला जसं त्यांनी अभिवचन दिलं होतं. And his resurrection confirms the Father accepted his atoning death or his sacrifice. आणि त्याचं जे पुनरुत्थान आहे ते आपल्याला हे दाखवतं की देवपित्याने त्याचं जे बलिदान आहे ते स्वीकारलेलं आहे, अर्पण स्वीकारलेलं आहे. The resurrection of Jesus Christ was Father's amen. आणि हे त्याचं जाहीर विधान आहे की प्रायश्चित्त पूर्ण झाले आहे. And the resurrection of Jesus Christ is a receipt from God that he received the sacrifice of Jesus Christ on our behalf. आणि आता उठलेला ख्रिस्त सर्व विश्वासणाऱ्यांना पूर्ण क्षमा करतो अशा
प्रकारची ती पोच पावते. Now the risen Christ offers full forgiveness to the sinners, those who believe in him. आणि म्हणून जो वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त आहे आणि जो पुनरुत्थित ख्रिस्त आहे तो आता पूर्णपणे आपल्याला क्षमा देण्यास योग्य आहे किंवा पात्र आहे. And this resurrected Christ is called the first fruit. आणि आपण हे पाहतो की जो पुनरुत्थित ख्रिस्त आहे तो प्रथम फळ आहे. And we are the rest of the harvest. आणि बाकीचे जे आपण सर्वजण आहोत तर त्याचं ते पीक असे आहोत. He is the first fruit. He resurrected, and when he will come second time, he is going to resurrect all his people. आणि आपल्याला माहिती आहे की तो प्रथम फळ असा आहे आणि आपण त्याच्याबरोबर पुन्हा उठवले जाणार आहोत हे देखील आपल्याला माहिती. So his death and his resurrection are essential for our Christian faith. आणि म्हणून त्याचं जे मरण आहे की त्याचं पुनरुत्थित होणं हे आपल्या ख्रिस्ती विश्वासासाठी अतिशय आवश्यक अशी ती गोष्ट आहे. Without the cross and without the resurrection, we do not have salvation and we do not have hope. आणि त्या ख्रिस्ताच्या मरणाशिवाय त्याच्या पुनरुत्थानाशिवाय आपल्याला तारण देखील नाही आणि ती आशा देखील नाही. Without cross and without resurrection, we do not have peace, joy and hope in Christian life. आणि त्या क्रूसाशिवाय आणि त्या पुनरुत्थानाशिवाय आपल्या जीवनामध्ये तो आनंद नाही किंवा ती आशा देखील नाही. The money and the material blessings will not bring peace, joy and hope in the Christian life. Only the cross and resurrection of Jesus Christ will bring hope, peace and joy. जगातील कुठल्याही भौतिक गोष्टी आपल्याला तो आनंद, ती शांती, ते सांत्वन, ती आशा देऊ शकत नाही जे ते ख्रिस्ताचं अर्पण आणि त्याचं मरण आणि त्याचं पुनरुत्थान देऊ शकतात. And that's why we need to believe and preach Christ crucified. आणि म्हणून आपण तो विश्वास ठेवणं गरजेचं आहे की वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आणि तोच आपण घोषणा त्याची करणं गरजेचं आहे. And because of the work of Jesus, complete work of Jesus Christ on the cross, there is a redemption for the sinners. आणि त्याच्या या परिपूर्ण कार्याच्या द्वारेच आपल्याला ती मुक्ती प्राप्त होते. And the redemption comes through the complete work of Jesus Christ on the cross and his work of the resurrection. आणि जे ती मुक्ती आहे त्याच्या त्या पूर्ण कार्याच्या द्वारे प्राप्त होते. Only the cross can cleanse the guilt and reconcile us to God. आणि फक्त तो क्रूसच आहे आपले अपराध दूर करू शकतो आणि देवाशी आपले संबंध पुन्हा प्रस्थापित करू शकतो. Let us preach repentance, faith and finished work of Christ always. आणि आपण पश्चाताप, विश्वास आणि ख्रिस्ताच्या पूर्ण कार्याचा प्रचार करणं गरजेचं आहे. We need the cross. We need the cross of Christ and we need the resurrection of Jesus Christ. आणि आपल्याला तो वधस्तंभावर खिळलेला क्रूस तो ख्रिस्त हवाय आणि पुनरुत्थित ख्रिस्त देखील हवाय. So we learn that Peter confessed, you are Christ, the Son of living God, or you are Christ of God. आणि आपण पाहिलं की पेत्राने कबुली दिली की तू जिवंत देवाचा पुत्र आहेस, तू ख्रिस्त आहेस. After the confession, Jesus did not send them for the mission, and he told them, tell this to no one. आणि या सर्व गोष्टीनंतर येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की तुम्ही कोणाला सांगू नका. But he revealed them that what he is going to do on the cross and about his rejection and about his suffering and his resurrection. परंतु या सर्व गोष्टींमध्ये देखील ख्रिस्ताने त्यांना ते प्रगट केलं की मी पुढे जाऊन काय करणार आहे. As a Christian, as a church, we should know the person of Jesus Christ and the works of Jesus Christ. आणि आपण आपले मंडळी म्हणून आणि वैयक्तिक रीतीने आपल्या प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे की ख्रिस्त कोण आहे आणि त्यांनी आमच्यासाठी काय केलेलं. God has given us in the Bible the full gospel. आणि पवित्र शास्त्रामध्ये पूर्ण सुवार्ता आपल्याला दिलेली आहे. The person of Christ and the work of Christ makes the full gospel. आणि ख्रिस्त जी व्यक्ती आणि ख्रिस्ताचं कार्य म्हणून जे आहे तर ते पूर्ण सुवार्ता आहे. To preach only Christ's teaching or his example is an incomplete gospel. आणि केवळ ख्रिस्ताच्या शिकवणी आणि आदर्शाचा प्रचार करणे म्हणजे अपूर्ण सुवार्ता सांगणं आहे. Or some kind of moralistic, giving just moralistic lessons, do not gamble, do not smoke, do not drink, that will not bring the salvation to the people. आणि नुसते नैतिक गोष्टी सांगणं की तुम्ही जुगार खेळू नका आणि तुम्ही दारू पिऊ नका, तर या गोष्टी ती सुवार्ता नाहीये. To preach only Christ's teaching or example is an incomplete gospel. आणि नुसतं त्या ख्रिस्त कशा रीतीने त्यांनी प्रचार केला किंवा कशा रीतीने त्यांनी चमत्कार केले एवढंच सांगणं देखील पूर्ण सुवार्ता नाहीये. One of the authors says that there are many people who never smoke and who never drunk,
who never gamble it, they are on the way to hell. आणि एक देवाचे सेवक असं म्हणतात की असे बरेच जगामध्ये असे बरेच लोक आहेत जे दारू पित नाहीत, स्मोकिंग करत नाहीत किंवा जुगार खेळत नाहीत, परंतु ते आता देखील त्या नरकाच्या वाटेवर आहेत. Because they have not surrendered their life to Jesus Christ. कारण त्यांनी आपलं जे जीवन आहे त्या ख्रिस्ताला समर्पित केलेलं नाहीये. So people do not just need the moralistic teaching, they need the gospel, and the gospel is Jesus came on the earth to save the sinners, and only through his life, death and resurrection there is hope for the sinner. आणि म्हणून आपल्याला फक्त अशी अर्धी सुवार्ता नकोय की फक्त नैतिक मूल्य किंवा तर आपल्याला ती पूर्ण सुवार्ता हवी आहे की ख्रिस्त जी व्यक्ती म्हणून काय आहे आणि त्यांनी आमच्यासाठी काय केलंय. Believe and preach his death without proclaiming his deity dishonors his sacrifice. आणि त्याच्या देवत्वाशिवाय त्याच्या मृत्यूचा प्रचार करणं म्हणजे त्याच्या अर्पणाचा अपमान करणं असं आहे. The gospel tells us that our creator has become our redeemer. आणि सुवार्ता सांगते की आपला जो सृष्टिकर्ता आहे, निर्माण करता आहे, तो आपल्यासाठी तारणारा झाला. The one who made us has stooped down to save us. आणि ज्याने सर्व जग सृष्टी निर्माण केली त्याने आपला उद्धार करण्यासाठी स्वतःला त्यांनी झुकवलं. Christ crucified is our only hope. आणि म्हणून वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्तच फक्त आमची आशा आहे. The only Christ to confess is Christ who was crucified. आणि The only Christ we confess, the Christ who was crucified. आणि फक्त आपण तो एकच गोष्ट आपण घोषित करणं गरजेचं आहे की क्रूसावर खेळलेला ख्रिस्त. He fulfilled the scripture by his life, death and resurrection. आणि त्यांनी शास्त्राची पूर्तता केलेली आपण पाहतो की त्याच्या कशा रीतीने त्याच्या परिपूर्ण कार्याच्या द्वारे. He satisfied the justice of God. आणि त्यांनी त्या देवाचा क्रोध शांत केलेला आपण. And he secured our salvation. आणि त्यांनी आपले जे तारण आहे ते सुरक्षित आणि त्याची खात्री आपल्याला मिळाली. This morning I would beseech by the mercies of the Lord, if you are out of Christ, come to him, trust him and rest in his grace. आणि आज मी तुम्हाला हे आवाहन करू इच्छितो की जर तुम्ही अजून ख्रिस्ताला स्वीकारलेलं नाहीये, तुम्हाला खरा ख्रिस्त कळालेला नाही, तर या आणि त्याची कृपा, त्याची दया, त्याचा अनुभव तुम्ही घ्या. Christ crucified is the wisdom of God. आणि क्रूसावरील ख्रिस्त हा आमच्यासाठी देवाचं ज्ञान आणि सामर्थ्य. He is the power of God. तो आमचं सामर्थ्य आहे. He is our redemption. आणि तो आमच्यासाठी पाप विमोचन आणि आमचं नीतिमत्व असं आहे. He is our justification and he is our sanctification. आणि तो आमचं पवित्रीकरण आहे, तो आमचं पाप विमोचन असं आहे. May we believe in the Christ, one who came from the heaven, who died on the cross, suffered, was rejected and raised on the third day. आणि आपण हा विश्वास धरूया की जो ख्रिस्त आमच्यासाठी या जगामध्ये आला, त्याने आमच्यासाठी दुःख सहन केलं, तो आमच्यासाठी नाकारला गेला, त्याने आमच्यासाठी मरण पत्करलं आणि जो आमच्यासाठी पुन्हा उठला, त्या ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवूया. And may by the guidance of the Holy Spirit continually let us look to Christ, the author and finisher of our faith. आणि आपण जो आपला विश्वासाचा उत्पादक, निर्माण करता आणि पूर्ण करणारा जो येशू, त्याच्याकडे आपण डोळे लावूया आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवूया. Let us continually learn about the person and the works of Jesus Christ. आणि आपण सतत या गोष्टी लक्षात ठेवूया की ख्रिस्त ही व्यक्ती म्हणून कोण आहे आणि त्याने आमच्यासाठी काय केलं. May the Lord help us to learn continually about his beloved Son, with whom he is well pleased. आणि आपण त्या जो ख्रिस्त, देवपित्याचा जो प्रिय पुत्र, तर त्या ख्रिस्तावर विसंबून राहण्यास आणि त्याच्यातून अधिकाधिक गोष्टी शिकण्यास परमेश्वर आपलं सहाय्य करू. He came and he died according to the covenant and according to the scripture. आणि तो आमच्यासाठी त्या कराराप्रमाणे आणि त्या शास्त्रलेखाप्रमाणे तो आला आणि तो आमच्यासाठी त्याने सर्व गोष्टी सहन केल्या. According to the covenant and according to the scripture, he was raised on the third day. आणि त्या कराराच्या प्रमाणे आणि त्या शास्त्रलेखाप्रमाणे तो आमच्यासाठी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. May the Lord bless all of us by these words. आणि या वचनाच्या द्वारे परमेश्वर आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करू. Thank you. आज प्रभू भोजन